पुणे बस स्थानकात बलात्काराच्या घटनेनंतरही लातूर एसटी प्रशासन झोपेतच असल्याचं दिसतंय। बस स्थानकात महिलांची सुरक्षा राम भरोसेच आहे। झी 24 तासच्या रियालिटी चेक मध्ये लातूरच्या बस स्थानकात धक्कादायक वास्तव समोर आलंय। आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी आज येथील आढावा घेतलेला आहे, पाहूया। स्वारगेटमध्ये झालेल्या धक्कादायक घटनेनंतर आता लातूर प्रशासन किती सजग आहे हे पाहण्यासाठी आपण लातूरच्या बस स्थानकात आलोय। सकाळी मुख्यमंत्र्यांची व्हीसी झाली आणि त्यामध्ये अनेक सूचना पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळांना देण्यात आले, पण लातूरच्या बस स्थानकामध्ये कुठलीही खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळालं नाही। आपण पाहू शकता की हे लातूरचं 2 नंबरचं बस स्थानक आहे। ठिकाणी कसलीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाहीये, कंपाऊंड वॉल नाहीये। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे तळीराम जे आहेत ते पाहायला मिळतात। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा देण्यात आलेला नाहीये। या ठिकाणचे जे एसटी सुरक्षा विभागाचे जे लोक आहेत ते 3 सुरक्षा रक्षक या ठिकाणी दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे, पण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष हे पाहायला गेलं तर या ठिकाणी रात्री मुक्कामाच्या गाड्या नसल्यामुळे थांबतात। त्यामुळे या ठिकाणच्या ज्या महिलांना ची सुरक्षा जी आहे ते वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी एसटी बसेस आहेत या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत। आपण अधिकारी आहेत, काय सांगाल या ठिकाणी जी सुरक्षा जी आहे ते महिलांच्या दृष्टीने कसली सुरक्षा घेतली जात नाहीये? नाही, आता सध्याच्या दृष्टिकोनातून आता सध्या जर बघितलं तर सुरक्षा आमच्याकडे आहेत। आमच्याकडे नाईटला आता मध्यरात्रीमध्ये 3 वॉचमन आहेत, 3 गार्ड आहेत, कंट्रोलर आहेत। इथं पोलीस येतात का नाही, का इथं बंदोबस्त लावलेला आहे का? तुम्ही मागणी याच्या अगोदर का केली नाही? आम्ही मागणी केलेली आहे, परंतु रेग्युलर पोलीस बंदोबस्त इथे सध्या नाहीये। या ठिकाणची जी सुरक्षा आहे ते वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी एकही पोलीस अधिकारी नाहीये। यांनी वारंवार मागणी केली तरी सुद्धा पोलीस याकडे लक्ष दिलं नाही असं सांगितलंय। त्यामुळे स्वारगेट सारख्या ज्या घटना आहेत ते घडू नये यासाठी पोलीस किती सजग आहेत आणि एसटी महामंडळ किती सजग आहे हे या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर।